पुष्कळची उंची केवढी वाढली का यावर्षी? यावर्षी नाही का तू वाढलंय तर ह्या वर्षात पाठीमाग वाढली तिकडे. लावूया मला हे आवडलं बघू काय तो व्हिडिओ करून तुझ्या टीचरांनाच पाठव. ए जा ए जा ए जा गेला बाई एकदाच. तो जातो शाळेला. हिअर आय एम माहित आहे कारण मी 2 पानं मान माझी अशी एकदम दुखते. आय एम डुइंग लाईक दिस एक्सरसाइज. The next day. नेक्स्ट डे अँड मी काल काही जास्त शूट केलं नव्हतं बिकॉज सगळी गडबड धावपळ होती काल आणि त्यातनं माझी शाळा पण होती त्यामुळं. सो जेवढं पॉसिबल होतं तेवढंच मी केलं आहे. अँड आज आहे सत्यनारायण पूजा अँड सगळे आज फार गर्दी आहे. अँड इथं सी म्हणजे माझं तिथं टेबल लावायचं काम चालू आहे. इथे टेबल लावले अजून इथे पण खाली टेबल लागणार आहेत. अँड ये चिकू आलेला आहे अँड सईची शाळा आहे ती नंतर येणार आहे. स्वतः इथे एक हे काय आहे लावूया. हे जे बाबांच्या मैत्रिणींपासून करून देतो हा टाकायचं. तर इथं मी आणि माझ्या 2 मावशात ज्या आम्ही सगळे मिळून इथं 3 मिळून काढत होतो रांगोळी. कारण दुसऱ्या कोणालाच वेळ नव्हता कारण बाकीपैकी कुठल्याच लोकांना वेळ नव्हता. सगळ्यांना आपापली कामं होती. अँड इथं जे की मी एक व्हिडिओ बनवला होता अनबॉक्सिंग हँडमेड प्रोडक्ट्स अँड त्यामधले जे की 4 रांगोळीचे मॅट होते ज्याचे 4 पार्ट्स आहेत ते सुद्धा मी इथं ठेवले होते. टेक टू मच टाइम पण जेवढं माझ्याकडनं झालंय तेवढं मी केलंय. अँड आता मला अजून सिनेमॅटिक शॉट घ्यायचे जे की माझ्या मोबाईलमधनं येणार नाही. मला बाबाच्या फोनमधनं घ्यावं लागणार आहे. आई आता सगळं बाकीची कामं चालली आहेत. खाली टेबल्स वगैरे लावायला आलेत, खुर्च्या लावायला आले, कार्पेट टाकलं गेले तिथं अँड बरंच काही आहे. मी थोडीशी इथं पण काढली रांगोळी पण जरा कमी झाली आहे कारण संपलेलीच रांगोळी. सो तर मी इथले तुम्हाला आता दाखवतो मी कशी काढली. सई कधी येणार आहे? 2 वाजता. कुठं गेली? शाळेला.
कधी येणार तू? शांत बस. आणि हाताला काय झालंय तुझ्या? दाखव. त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. कुठं पडलायस? काय केलायस? लागलंय. कुठं लागलंय? कुठं पडलायस तू? तर गाईज आमची आता पूजा झालेली आहे अँड आता गेस्ट यायला चालू होतील. आता खालची सत्यनारायणाची पूजा झालेली आहे अँड आता गेस्ट यायला चालू होत आहेत थोडे थोडे. अँड सगळ्यांना अजून आपलं घर दाखवायचं आहे. मग नंतर जेवण पण आहे. अँड हे काय पण करतं रे, ह्याला कट करा रे. काही पण करतंय. अँड इथं आमच्या शाळेतल्या टीचरांनी सुद्धा आम्हाला 3 गिफ्ट दिले होते विच वॉज अल्टिमेटली खूपच छान होते. सगळ्यांनी आम्हाला तिथल्या तिथंच अनबॉक्स करून म्हणजे अनपॅक करून शोकेसमध्ये ठेवायला लावले. अँड त्यामध्येच एक होती गणपतीची मूर्ती विच इज सो ब्युटिफुल. वी आर मच मच ग्रेटफुल की ज्या दिवशी आमची वास्तुशांती आहे त्याच दिवशी आमच्या घरी गणपती बाप्पा स्वतः चालून आले. सो सी किती क्यूट आहे ही मूर्ती. अँड आय वॉन्ट टू से थँक्यू टू ऑल दिस टीचर्स हू ब्रॉट दिस वंडरफुल गिफ्ट्स फॉर ऑल ऑफ अस. अँड इथं आईच्या पण सगळ्या फ्रेंड्सने एक गिफ्ट आणलं होतं अँड त्यांनी पण तिथंच अनबॉक्स करून आम्हाला शोकेसमध्ये ठेवायला लावलं. अँड इट इज ऑल्सो सो प्रिटी. सगळ्यांना खूप खूप थँक्यू. थांबा. पकडा ते व्यवस्थित. आणि पुष्करची उंची केवढी वाढली का यावर्षी? यावर्षी नाही का तू वाढलाय तर ह्या वर्षात बघ की आता माझ्याशी उंच झालंय. तसं नको काही फाटलंच का? अगं ते हे लावले बघ नाही तर चांगलं बोल. नाही नाही कॅच पकडतो. कॅच पकडा काय म्हणलं हे जरा की फुलं फार छान दिसले असते. नाही नाही फुलं मी फुलं लिटरली आय एम गेटिंग इट नाव की जोपर्यंत जितके मी व्लॉग्स केलेत ना लिटरली आय एम गेटिंग इट नाव की आतापर्यंत इतके मी व्लॉग्स केलेत मोर दॅन 80 आणि मी प्रत्येकाच्या घरी जाऊन केलेत बिकॉज ते त्यांचं कार्य होतं अँड आय वॉज फ्री एव्हरी डे. पण हा फर्स्ट असा ब्लॉग आहे जे की मी माझ्या घरातला केलाय, माझ्या घरातल्या कार्याचा केलाय. त्यामुळे इतकी धावपळ होते त्यामध्ये शूटच करायचं अजिबात लक्षात राहत नाही. हां इकडं पसारे पडले ते सगळे ठेवा. परत ते माणसं यायला लागले आपापलं सामान न्यायला. इतकी धावपळ होते ना. सो इट्स सगळं बर्डन पडलंय अंगावरती. अँड काय चाललंय हे 99.99% इट्स इझी की दुसऱ्यांच्या घरातच आपण जाऊन आयतं राहावं. पण आता इथं हे इतकं अवघड आहे. तुझ्या करतच याचं इतकं हे चाललंय मला 50 वेळा एक तर आधीच वेळ नाही आणि ह्याचं चाललंय.